पहा किती सुंदर गोड आणि चमचमीत आमरस तयार झालेला आहे. हापूस आंब्यांचा नैसर्गिक रंग, त्याचा सुगंध आणि त्याची खरी चव मन खुश करून टाकते. महाराष्ट्राच्या कोकणातील प्रसिद्ध हापूस आंबा म्हणजे उन्हाळ्याची खरी ओळख. आणि खास गोष्ट म्हणजे असा ऑथेंटिक आमरस बनवण्यासाठी जास्त काही टाकायचीही गरज नसते. फक्त चांगले पिकलेले हापूस आंबे, थोडीशी साखर आणि थोडंसं दूध. आंबे मुळातच इतके गोड आणि स्वादिष्ट असतात की त्याची खरी चव तशीच ठेवली तर आमरस अजून मस्तच लागतो. मिक्सरमध्ये पण हा आमरस खूप स्मूथ होतो. आज आपण मिक्सरमध्ये आमरस करणार आहोत, किंवा तुमच्याकडे दुसरं काही ग्राइंडिंग भांडं असेल त्यामध्येही तुम्ही छान तयार करू शकता. पहा हा टेक्स्चर किती स्मूथ. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अपर्णा एगडे ब्लॉग अँड रेसिपी या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचा खूप प्रसिद्ध म्हणजेच कोकणातला सगळ्यांचा आवडता हापूस आंबा. हापूस आंब्यांचं पारंपरिक आमरस आपण बनवणार आहोत. मी इथे सुंदर पिकलेले हापूस आंबे घेतलेले आहे. 3 असे हापूस आंबे मी घेतलेले आहेत. हापूस आंबा म्हणजे चव, सुगंध आणि गोडवा याचं परफेक्ट कॉम्बिनेशन. सर्वात आधी हे आंबे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर साधारण 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. असं केल्यामुळे आंब्यांचा उष्णपणा कमी होतो आणि आंबे अजून छान फ्रेश लागतात. आता मी तुम्हाला खूप सोपी पद्धत दाखवणार आहे. आंब्यांचा पूर्ण गर कसा काढायचा. मी आंब्याला छोटे छोटे तुकडे केले आहेत आंब्याचे. फक्त आडवे आणि उभे असे हलके कट केलेले आहेत. त्यानंतर सुरीने आणि नंतर सुरीच्या साहाय्याने पूर्ण गर सैल केलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला चमच्याने अगदी सहजपणे संपूर्ण गर बाहेर काढला जातो. किंवा तुम्ही सुरीच्या साहाय्याने पण, मी 2 पद्धत दाखवलेल्या आहेत. सुरीच्या साहाय्याने पण आपण तो गर बाहेर काढायचा आहे. खूप कमी वेस्ट होतं आपलं गर. मी तुम्हाला कोळीतलं गरसुद्धा कसा काढायचा ते दाखवलेलं आहे. पहा, चमच्याच्या साहाय्याने हे सर्व गर आपण काढलेलं आहे आणि सुरीच्या मदतीने पण हे सर्व गर आपलं छान निघून जातो. हापूस आंब्यांचा एक वेगळा सुगंध असतो. महाराष्ट्रातील प्रसिद्ध हापूस आंबा म्हणजे खरंच उन्हाळ्याची खास मेजवानी. आता सगळा गर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे आणि त्यामध्ये फक्त 1 चमचा साखर टाकलेली आहे. कारण हापूस आंबा मुळातच खूप गोड असतो, म्हणून जास्त साखर घातली तर त्याची खरी चव बदलते. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर वाढवू शकता. आता हे सगळं छान स्मूथ होईपर्यंत मिक्स करून घेतले. पहा किती सुंदर रंग आलेला आहे. आमरस शक्यतो खास जास्त वेळ स्टील किंवा धातूच्या भांड्यात ठेवायचं नाही, कारण त्यामुळे रंग थोडा बदलू शकतो. जर तुम्हाला आमरस फ्रेश ठेवायचा असेल तर काचेच्या किंवा फूड ग्रेड प्लॅस्टिकच्या डब्यातच ठेवणं अगदी चांगलं. आता मी एका भांड्यामध्ये 1 वाटी दूध घेतलेलं आहे. तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी दूध कमी जास्त करू शकता. त्यानंतर मिक्सरला तयार आमरस त्या दुधामध्ये घातलं आणि हँडलच्या मदतीने छान गोल गोल फिरवत मिक्स करून घेतलं. या आमरसमध्ये मी जास्त काही टाकलेले नाही, फक्त थोडी साखर आणि दूध वापरलं आहे. म्हणून हापूस आंब्यात खरी ऑथेंटिक चव आणि ती तशीच राहते. जर आपण खूप गोष्टी टाकल्या ना तर आंब्यांची नैसर्गिक टेस्ट बदलते. हा आमरस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंडगार खाऊ शकता, म्हणजे पिऊ शकता. पुरीसोबत तर एकदम भन्नाटच लागते. योग्य प्रकारे फ्रीजमध्ये ठेवला तर 2 दिवस सहज चांगला आपला आमरस राहतो. तो काळा पडत नाही.
पहा मित्रमैत्रिणींनो, किती सुंदर स्मूथ चमचमीत आमरस तयार झालेला आहे. तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये करून नक्की सांगा आमरसमध्ये काय काय टाकतात तुम्ही. आणि अशा सुंदर रेसिपी, व्लॉग आणि भक्ती व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.